आमचा मिशन हा सिनेमा तुमच्या सगळ्यांच्या भेटीला येतोच आहे. मराठीत उत्कृष्ट प्रकारचं ॲक्शन होऊ शकतं याचं एक उत्तम उदाहरण आहे. प्रेक्षकांनी नक्की त्याला दाद द्यावी. मी या सिनेमाचं डायरेक्शनचं काम केलं आहे. कथा माझी आहे. मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटावर सिनेमा आहे, त्यामुळे नक्कीच क्युरियासिटीवाला आहे. पुढे RDX जे मुंबईत आलं होतं, पुढे काय झालं हा एक क्वेश्चन मार्क आहे. त्याच्यावर काल्पनिक कथा ही बनवली गेली आहे, पण नक्कीच तुम्हाला थिएटरमध्ये आवडेल, मजा येईल आणि हा सिनेमा नक्की बघा. पण मराठीत विषय जे ॲक्शनचे आहेत ते नाहीच आहेत. त्यामुळे सेन्सिटिव्ह आणि क्युरियासिटी वाढवणारा विषय जर आपण केला तर कदाचित मराठी चित्रपटगृहात मराठी चित्रपट प्रेक्षक येतील असा आमचा अंदाज आहे. लोक घरी बसून साऊथ इंडियन फिल्म बघतात, त्यांनी थिएटरमध्ये येऊन मराठी चित्रपटसृष्टी वाढवली पाहिजे, बघितले पाहिजे. तर लोकांना जे आवडतं ते दाखवणं आमचं काम आहे, म्हणून आम्ही ॲक्शन हा विषय निवडला आहे. बिझनेस तर मायबाप जनतावर आहे. शेवटी आम्ही आमचे प्रयत्न करतोय. सुपर हिट. आमचा अंदाज सुपरहिटचाच आहे. नक्कीच आमचं बाळ आहे तर आम्हाला नक्कीच वाटतं की ते कलेक्टरच होणार. जय महाराष्ट्र.